नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनीचे बाबा नंदिनी नंदिनी अशी हाक मारत नंदिनीच्या रूमकडे आलेले असतात. तेव्हा तिथे नंदिनीची आई म्हणजे शारदा येते आणि शारदा म्हणते, काय झालं हो, कशासाठी नंदिनीला हाका मारताय? तेव्हा ते म्हणतात, नाही ग, नंदिनी दिसली नाही ना म्हणून बोलवतोय. तेव्हा मात्र नंदिनी बाहेर गेलेली आहे असं ती सांगते. ती तुमचा काय व्हिडिओ बनवायचा आहे ना, त्याच्यासाठी ती बाहेर गेली असं सांगितलं जातं. म्हणजे शारदाने सुद्धा आवर्जून सांगितलेलं नसतं की नंदिनी देशमुखांकडे गेलेली आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ते म्हणतात की अगं, तो व्हिडिओ तुझा तो मूर्ख जावई आहे ना, तो बनवत होता, माझा व्हिडिओ नाही आहे बनवायचा, असं ते स्वतःहून सांगू लागतात. PPT बनवायचे. तेव्हा ती म्हणते, तेच ते हो, काय माझ्या पण लक्षात नाही आलं ना काय बनवायचं आहे तुमचं ते, म्हणून सांगितलं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे बाबा ज्या पद्धतीने रिॲक्ट होत असतात ते पाहून आई मात्र बरोबर त्यांना सांगत असते की काय झालेलं आहे. इकडे ते म्हणतात की ठीक आहे, माझ्या आता PPT बनवायला गेली का तिच्या मित्राकडे, बरं असं म्हणत बाबांनी आता नंदिनीच्या रूममध्ये पाहिलेलं असतं. ते तिथून जात असतात आणि तेवढ्यातच त्यांना गुड्डूने दिलेलं जे साहित्य आहे ते ठेवलेलं दिसतं. ते तिथे येतात आणि म्हणू लागतात की हे सगळं काय आहे, म्हणजे हे इथं कसं आलं, हा कचरा इथे कोणी ठेवलेला आहे? तेव्हा आई म्हणते की हे बघा, त्याला हात लावू नका. ते म्हणतात की थांब, आत्ताच्या आत्ता जाऊन एक बॅग आणतो आणि त्यामध्ये हे सगळं भरून टाकतो. तेव्हा मात्र इकडे आई म्हणते, अहो असं नका करू, तुमच्या लक्षात येत नाही आहे का? ते म्हणतात की नाही, हा जो कचरा आहे तो इथून बाहेर गेलाच पाहिजे, आत्ताच्या आत्ता हा कचरा उचलून मी बाहेर टाकणार आहे. तेव्हा मात्र आईचं सांगणं असतं की असं नका करू, ऐका जरा मी काय म्हणते ते, म्हणून आई त्यांना सांगत असते. ते मात्र ऐकायलाच तयार नसतात. ते म्हणत असतात की हा कचरा आहे आणि हा कचरा नेऊन मी बाहेर टाकणार आहे. आईचं म्हणणं असतं की तुमच्या लक्षात काय येत नाही आहे, तुम्ही असं काय करताय? अहो, कचरा म्हणजे नंदिनीने स्वतः ठेवले ते, मग हे कुठून आलं, काय झालं, असे अनेक प्रश्न सुरू होतात. आई म्हणत असते की गुड्डू जाताना नंदिनीकडे देऊन गेला आणि नंदिनीने ते सगळं साहित्य आत आणलं आणि तिच्या रूममध्ये ठेवलं. आता तरीही तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? आणि इकडे नंदिनी देशमुखांच्या घरी आलेली असते. काव्या मात्र धावतच येते. तिची नंदिनी ताई आलेली आहे, या गोष्टीचा तिला आनंद झालेला असतो. काव्या येऊन नंदिनीला मिठी मारते. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की तुझी एक्झाम आहे ना उद्या, मग नारळाच्या वड्या बनवल्या होत्या आणि तुला ऑल द बेस्ट देण्यासाठी आलेली आहे. काव्या मात्र खुश असते. म्हणजे नंदिनीने काव्याला माफ केलेलं आहे. हे सगळं म्हणजे त्या दोघींमधलं तर आता सगळं सॉर्ट आउट झालेलं असतं आणि दोघीही एकमेकींसोबत बोलत असतात. मग नंदिनी तिनं आणलेल्या ज्या नारळाच्या वड्या आहेत त्या काव्याला देते. काव्या पाहतच राहते. काव्याला मात्र छान वाटत असतं. इकडे नंदिनी त्या वड्या देते आणि जीवाकडे पाहत असते. जीवा वरती जिन्यात असतो, पार्थसुद्धा तिथं असतो. तेव्हा काव्या नारळाच्या वड्या हातात घेते. तिला खूप आनंद झालेला असतो. ती नंदिनीकडे पाहत असते, तिला छान वाटत असतं. पार्थसुद्धा पाहत असतो आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काव्या जेव्हा हे सगळं पाहत असते तेव्हा म्हणते, पार्थ, लक्षात येते का तुमच्या, नंदिनीताई मला भेटायला आलेली असली तरी तिचे डोळे, तिची नजर मात्र दुसरंच कोणाला तरी शोधत आहे. हे ऐकल्यानंतर मात्र पार्थ म्हणत असतो की हो, अगदी बरोबर बोललात तुम्ही काव्या. नंदिनी म्हणते, अरे, तुमच्या दोघांचं तर सगळंच बरोबर यायला लागलं आहे, असं म्हणत नंदिनी बोलत असते. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की हो. पार्थ म्हणतो की मी सोडायला जाणार आहे काव्याला एक्झामला, काव्याचा पेपर आहे ना, म्हणून मी सोडायला जाणार आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, अरे वा. आणि मग काव्या म्हणते की हो. आता मात्र प्रश्न पडलेला असतो तो नंदिनीला, कारण अचानक आता तिथून समोरूनच जीवा निघून गेलेला असतो. जीवाला मात्र तिथं थांबायचं नसतं म्हणून तो निघून गेलेला असतो. पार्थ म्हणतो, चला कलेक्टर मॅडमची बॅग भरायची, मी जातो बॅग भरायला, असं म्हणत पार्थसुद्धा जातो. काव्या आणि नंदिनी दोघीही उभे असतात. नंदिनी म्हणत असते की काव्या म्हणते, काळजी करू नको, होईल सगळं व्यवस्थित. अगं, थोडा वेळ दे ना, माहिती आहे ना तुला जीवा कसा आहे ते, असं म्हणत काव्या तिला समजवू लागते. नंदिनी मात्र पाहत असते. नंदिनीलाही माहिती आहे तिच्याकडनं ही चूक झालेली होती, म्हणून तर या गोष्टी घडलेल्या आहेत ना. कारण नंदिनीने जीवासोबत जे वागलेली आहे त्याने जेव्हा त्याला गरज होती
तेव्हा सांगितलेलं होतं बाजू घे, पण बाजू मात्र घेतली नाही. मग त्याने कबूल करत होता की काय झालंय नक्की, पण हिला मात्र ऐकून घ्यायचं नव्हतं. हिला मात्र एवढंच माहिती होतं की माझे बाबा जे सांगतात ते खरं आहे. मग कशाला आता आता रडू रडू करून काहीच उपयोग होत नसतो. काव्या पण तिची समजूत घालत असते. काव्या म्हणत असते की ठीक आहे ग ताई, होईल, त्याचा वेळ आहे ना, तो त्याला घेऊ दे, असं काव्याचं स्पष्टपणे म्हणणं असतं. आता मात्र काव्या आणि नंदिनी दोघीही एकमेकींकडे पाहत असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काव्या नंदिनीला समजवत असते. तिला सांगत असते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, असंही ती मधून मधून तिला समजवत असते. त्यासोबतच पाहायला मिळतं की नंदिनी आता हॉलमध्ये असते. काव्या म्हणते मी पण जाते, आवरायला घेते, बॅग आवरायची आहे ना मला, असं ती आवर्जून सांगते. तेव्हा मात्र नंदिनी म्हणते की हो चालेल, असं म्हणत त्या दोघीही गेलेल्या असतात. आणि त्यासोबतच हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा इकडे नंदिनीचे बाबा ते साहित्य घेत असतात. आणि त्याच वेळी नंदिनी मात्र हे सगळं जे काय असतं ते पाहत असते. आणि त्याचबरोबर आई तिथे येते आणि आई म्हणू लागते की हे बघा खबरदार, जर त्या सामानाला तुम्ही हात लावला तर, काहीही झालं तरीही त्या कोणत्याही सामानाला तुम्ही हात लावू नका, कारण ते सगळं नंदिनीनं ठेवलेलं आहे. तुमच्या लक्षात येत नाही आहे का, जर ते साहित्य नंदिनीला नको असतं तर नंदिनीने ठेवलंच नसतं. तुम्ही विसरताय का, असं आई विचारते. कारण तिला ते साहित्य गुड्डूने आणून दिलं होतं, तेव्हा गुड्डूने सांगितलेलं होतं. मग तरीही नंदिनीने ते साहित्य आणून जर घरात ठेवलेलं असेल तर त्यामागे नंदिनीचा काहीतरी उद्देश आहे म्हणूनच ठेवले ना. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, असं म्हणत आई प्रश्न विचारत असते आणि बाबांची बोलती बंद करते. इकडे नंदिनी बाप्पाच्या समोर हात जोडून आहे आणि बाप्पाला मात्र नंदिनी तिथे म्हणत असते की मी मनाने तर या घरात आलेली आहे, पण माझा पसारेवाला कधी मला ॲक्सेप्ट करेल. तेवढ्यातच मानिनी तिथं आलेली असते. मानिनी म्हणते अगं नंदिनी, आम्ही ऐकलंय हा सगळं, असं म्हणत त्या दोघीही तिथं बोलत असतात. तेव्हा मानिनी मग दोघीही एकमेकींना मिठी मारतात. खूप दिवसानंतर दोघींची भेट होत असते. आणि मग नंदिनी म्हणत असते की हो. मानिनी म्हणते तू आलीस, तुझी बॅग कुठे आहे, तर नंदिनीने काही बॅग आणलेली नसते. तरीही मानिनी तिला समजून घेते. मानिनी म्हणते की ठीक आहे, तुझा जो वेळ आहे ना तो घे तुला. आता अजून किती वेळ द्यायचा आहे प्रेक्षकांनो नंदिनीला, म्हणजे तिचं जे काय चाललंय ते तुम्हाला पटतंय का, किती वेळ द्यायचा ना तिला, तिचं प्रत्येक वेळेस चाललेलं आहे. आताही तिला वाटलं होतं ना आपण जावं, तर मग का घेऊन आली नाही ती बॅग, आताही रिकामी झालेली आहे. तरीही मानिनी तिला म्हणते की ठीक आहे, तुझा जो वेळ आहे ना तो वेळ घे तू, कारण आम्हाला माहिती आहे, असं तिचं म्हणणं असतं. आता मात्र नंदिनी म्हणते की हो. मग ती म्हणते की चल आपल्या दोघींसाठी चहा टाकते मी, असं म्हणत आता हे सगळं जे काही घडत असतं ते मात्र खूपच छान पद्धतीने चाललेलं असतं. मानिनी तिला समजून घेत असते. जीवा मात्र आता काही नंदिनीशी बोलायला तयार नसतो. आणि त्याच वेळी इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि मग ती म्हणते बघितलं ना, आता हा जिम वरून आलाय, पण बॅग इथंच टाकली आहे, पसारा इथंच ठेवलेला आहे, करायचं काय याचं, असं म्हणत दोघीही बोलत असतात. तेव्हा नंदिनी म्हणते की मी आहे ना पसारेवालीचा सगळं आवरायला, मी घेऊन जाते ती बॅग, असं म्हणून सांगू लागते. कारण जीवा रूममध्ये गेलेला आहे आणि आता नंदिनीने सांगितले की मी ती बॅग घेऊन जाते. नंदिनी जीवाकडे ती बॅग घेऊन रूममध्ये जाणार असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे नंदिनी विचार करत असते. नंदिनीला जीवासोबत घालवलेले क्षण आठवत असतात. जीवासोबत आपण केलेली मजा मस्ती आठवत असते. कारण जीवाने नंदिनीला खुश ठेवण्यासाठी बऱ्याच गोष्टी केलेल्या होत्या. आता फक्त एकच महिना त्यांच्याकडे राहिलेला असतो आणि एका महिन्यामध्ये जर एकत्र आले नाहीत तर डिवोर्स होणार असतो, हे मात्र पक्क झालेलं असतं. त्यासोबतच इकडे नंदिनीला आठवतं जीवा आणि ते दोघं एकमेकांना कसे समजून घेत होते, काय होत होतं, या सगळ्या गोष्टी आठवत असतात. नंदिनी मात्र पाहत असते, कारण नंदिनीला तेही आठवतं जीवा काम करत तसाच झोपून जायचा, तेव्हा नंदिनी मात्र लॅपटॉप ते सगळं आवरून ठेवायचे
म्हणजे नावाप्रमाणे पसारावाला असणारा जीवा त्या सगळ्या गोष्टी तशाच सोडायचा आणि नंदिनी मात्र ते सगळं आवरून व्यवस्थित करायची. इकडे नंदिनी रूमकडे पाहत असते, गालातल्या गालात हसत असते आणि आता ती जीवाला भेटायला वरती जाणार असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे नंदिनीने हातात बॉटल घेतलेली आहे आणि त्याचबरोबर बॅगही घेतलेली आहे, ती निघालेली आहे. इकडे मात्र गोष्टी वेगळ्याच घडत असतात आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं आता पार्थ बॅग भरत असतो आणि पार्थचं नेहमीचंच असतं, त्याला काही ती बॅग नीट भरता येत नसते आणि पार्थ मात्र नेहमीप्रमाणे त्या बॅगमध्ये असा पसारा मांडून ठेवलेला असतो, ती बॅग काही त्याला व्यवस्थित भरता येत नसते. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता काव्या तिथं आलेली असते आणि पार्थ काव्याला म्हणत असतो की काव्या, तुम्ही या बॅगवर बसा बरं, मग ती चेन बसेल. काव्या म्हणते, पार्थ देशमुख काय चाललंय तुमचं, हे नेहमीचंच झालंय, माहिती आहे ना तुम्हाला, तुम्ही असं काहीतरी करत असता, कधी बॅग भरता येणार आहे तुम्हाला, भारताच्या टॉप 20 आर्किटेक्चरपैकी एक आहात तुम्ही आणि हे सगळं काय आहे, काय भरलंय तुम्ही एवढं त्याच्यामध्ये, असं म्हणत काव्या मात्र इकडे पार्थला म्हणत असते की बघू. आणि काव्या जेव्हा ती बॅग उघडते आणि पाहते तर काय, त्याच्यामध्ये बोका भरलेला असतो. आता मात्र काव्याला हसू येतं, काय करू ह्या देशमुखचं, हा एकच प्रश्न पडलेला असतो. काव्या म्हणत असते की काय हे, आणि बोकुड्या काय रे हे तुझं, आणि मग असं म्हणत काव्या बोलायला सुरुवात करत असते. काव्या म्हणत असते की बोकुड्या तुला काय झालं, म्हणजे तुलाही यायचं आहे का आमच्यासोबत, मला माहिती आहे तू हसतोयस, हे सगळं मला कळतंय, माझं लक्ष आहे तुझ्याकडे, तुझ्या म्हणजे तू जरी तोंडाने सांगितलं नसलं तरी तुझ्या एक्सप्रेशनवरून स्पष्ट होतंय, असं म्हणत काव्या बोलत असते. तेव्हा मात्र इकडे काव्याच्या या बोलण्याने इकडे पार्थ मात्र लाजत असतो. काव्या म्हणत असते की मला माहिती आहे तू मला माफ केलेलं आहे आणि आपण एकत्र आलेलो आहोत, हां तोंडाने सांगितलं नसलं तरी रेषा दिसतायत मला, असं म्हणत काव्या पार्थची फिरकी घेत असते. तेव्हा मात्र पार्थ हसत असतो आणि तो बॅगच्या जवळ पुन्हा येतो. आता बॅगमधला बोका काढून टाकलेला असतो आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि पुन्हा बॅगची चेन लावली जाते. इकडे मात्र पार्थ पाहतच राहतो, कारण काहीही झालं तरीही पार्थने बॅग अशी छान भरायला घेतलेली असते आणि फायनली इकडे बॅगसुद्धा भरून झालेली असते. इकडे जीवा रूममध्ये आलेला असतो. नंदिनी आता जीवाची बॅग घेऊन वरती आलेली आहे, त्याची जिमची बॅग घेऊन ती वरती आलेली आहे आणि जीवाला ती समजवण्याचा प्रयत्न करत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता नंदिनी, काव्या, पार्थ हे सगळेजण एकत्र भेटलेले असतात, हे जीवालाही आठवतं आणि नंदिनी म्हणत असते की जीवा मला माहिती आहे, उघडा बरं दरवाजा, अहो तुमची चकाचक बाई आली, पसारावाला दरवाजा उघडणार नाही आहे का. नंदिनी मात्र लाडात असते. नंदिनी म्हणत असते, खरं सांगू का, मी ना तुम्हालाच भेटायला आलेली होते, पण आता डायरेक्ट कसं म्हणायचं ना, म्हणून तुमच्यासारखंच म्हटलं की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने आपण बोलून घ्याव्या, असं नंदिनी सांगत असते. तेव्हा मात्र इकडे नंदिनीच्या या बोलण्यामुळं जीवा खरं तर दरवाजा उघडण्यासाठी जात असतो, पण त्या क्षणी त्याला आठवतं तो क्षण, म्हणजे जेव्हा नंदिनीला तो म्हणालेला असतो की नंदिनी सांगा, काल रात्री तुम्ही मला स्वतः प्रेमाची कबुली दिलेली आहे, पण नंदिनीने ऐन वेळी कच खाल्लेली असते आणि नंदिनीने ते मान्यच केलेलं नसतं. ही गोष्ट मात्र जीवाच्या मनाला जरा जास्तच लागलेली असते, म्हणून तर जीवाने आता माघार घेतलेली असते आणि तो म्हणत असतो की नाही, तसं मी आता शांत राहणार नाही आणि मी मान्यही करणार नाही, असं सुद्धा जीवाने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळंच इकडे जीवा मात्र काहीच बोलत नाही आणि नंदिनी त्याला विचारण्याचा प्रयत्न करत असते, बोलतं करण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की मला माहिती आहे जीवा, तुम्ही दरवाजाच्या जवळ आहात, माझं सगळं बोलणं ऐकतंय, हे सुद्धा नंदिनीला माहिती असतं. जीवालाही कळतं की नंदिनी दारात आहे, तो दारात आला आहे. मग नंदिनी तिचे जे वॉच आहे त्याचं बटन दाबते आणि मग त्या क्षणी तिच्या आणि जीवाच्या दोघांच्याही घड्याळाची टिकटिक चालू होते. नंदिनी म्हणते, मी म्हटलं होतं ना तुम्हाला
की तुम्ही दरवाजाच्या जवळ आहात, माझं सगळं बोलणं ऐकताय. तेव्हा जीवा म्हणतो की ती बॅग तिथंच ठेव आणि जातो. आता मात्र नंदिनीला वाईट वाटतं. इकडं रम्याचं एक वेगळंच सुरू असतं. रम्याने एक काम सुरू केले, ते म्हणजे देवाची पूजा करायची. अगदी आरती, त्याचबरोबर साखरेचा नैवेद्य, हे सगळं सुरू झालेलं असतं. आणि मग ती देवाची पूजा करत असते. आई तिथे येते आणि तिला वसू विचारू लागते की अगं रम्या, हे सगळं काय करतेस तू? रम्या म्हणते की म्हणजे? वसू म्हणते की अगं त्या काव्याचा पेपर सोपा जावा UPSCचा, म्हणून करतेस की काय हे सगळं? तेव्हा ती म्हणते तिच्यासाठी मी का करू, उलट तिचं वाटोळं व्हावं ना यासाठी मी प्रार्थना करते. तिचं चांगलं व्हावं यासाठी मी प्रार्थना करायची काहीच गरज नाही आहे, असं तिने स्पष्टपणे सांगून रिकामी होते. तेव्हा मात्र आता हे बोलत असतात की हे सगळं काय आहे. ती म्हणते की नाही, ती जाणार आहे ना पार्थसोबत. पार्थ आणि ते दोघं एकत्र येत आहेत ना, बघ मी त्यांना अजिबात एकत्र येऊ देणार नाही आहे. वसूसुद्धा म्हणते की अगदी बरोबर, तसंच कर. म्हणजे ही आईची शिकवण हे इथे स्पष्ट होतं. इकडे काव्या खाली आलेली असते. मग तिला दोघंही बोलत असतात, म्हणजे विक्रम आणि मानिनी दोघंही असतात. मानिनी म्हणते आशीर्वाद द्या तिला. काव्या म्हणत असते की हो हो बाबा. तेव्हा विक्रम म्हणतो की आशीर्वाद कशासाठी देऊ, तुमच्या दोघांचं भांडण होऊ नये म्हणून देऊ की कशासाठी? काव्या म्हणते ते मिटलं आहे हो बाबा. काव्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. मानिनी म्हणते आत्ता तिच्या डोक्यात काय टेन्शन आहे ते सांगा बरं, त्याच्यावरून तिला आशीर्वाद द्या ना. असं काय करताय विक्रम तुम्ही, असं म्हणत मानिनीसुद्धा बोलत असते. आता मात्र इकडे काव्या पाहत असते. मग दोघंजण नाही आहेत ना, दोघांना एकत्र आशीर्वाद दिला असता. तेव्हा काव्या म्हणते की तुमचे देशमुख गेले बाहेर कधीच बॅग घेऊन, बाहेर वाट बघत आहेत ती माझी, असं ती सांगू लागते. मग काव्या नंदिनीला नमस्कार करते. तेव्हा नंदिनी म्हणते नाही हा काव्या, नमस्कार नाही करायचा. माझे आशीर्वाद कायमस्वरूपी तुझ्यासोबत आहेत, त्यामुळं काळजी नको करूस, सगळं व्यवस्थित होणार आहे. नंदिनी पण म्हणते की हो. काव्या पण म्हणते की आत्तापर्यंत सगळं झालं आहे, इथून पुढेही सगळं व्यवस्थित व्हावं, सगळं जुळून यावं. तेव्हा नंदिनी म्हणते काळजी करू नकोस, अगदी तुझ्या मनाप्रमाणे सगळं होणार आहे, असंही सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र दोघीही बहिणी खूप आनंदात आहेत. आणि आता मात्र पोटात दुखायला लागलेलं आहे, ते म्हणजे रम्या आणि वसूच्या. मग मानिनी काव्याला इकडे दही साखर देते आणि सांगते की छान असा पेपर जाणार आहे, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. काव्याला आता त्यांचे आशीर्वाद मिळालेले असतात. आणि काव्या आणि मानिनी दोघीही एकमेकींबरोबर बोलत असतात. इकडे नंदिनी त्याचबरोबर काव्या दोघीही खूप आनंदात आहेत. फायनली आता नंदिनी आणि जीवा लवकरच एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण काहीही झालं तरीही ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मात्र खूपच छान पद्धतीने घडणार आहेत. इकडे मानिनी मात्र दोघांनाही आशीर्वाद देते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की काव्या बाहेर येते, वाट बघत थांबलेली असते. तेवढ्यातच तिथे पार्थ येतो. जाण्याआधी ती बोलत असते आणि ती म्हणत असते की नंदिनी ताई, मला सांग, तू मला आणि जीवाला एकत्र पाहिलं, आज तुला तो 16 तारखेचा दिवस आठवला का? तेव्हा मात्र ते सांगू लागतात की नाही. मग मात्र बोलत असतात आणि त्याच वेळी इकडे काव्या बाहेर येऊन पाहते तर तिथं पार्थ आलेला असतो. आणि पार्थने येताना थार गाडी आणलेली असते. थार गाडीत बसून तो तिथं आलेला आहे. या सगळ्या गोष्टी पाहून काव्या म्हणते की अहो देशमुख, तुम्ही तर काय सरप्राईजच दिलं, असं म्हणत बोलायला सुरुवात करतात. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की आता रम्याची चिडचिड चाललेली आहे. आणि मग जीवा तिथं असतो. रम्या म्हणत असते की मी तुला बोलत नाही आहे. तो म्हणतो की तू नंदिनीला तर बोलतेस ना. कसं आहे, पार्थ आणि काव्या एकत्र गेलेत म्हणून तुझी चिडचिड चालली आहे, ही गोष्ट मला माहिती आहे. आता स्पष्टच इकडे जीवाने बोलत नंदिनीची बाजू घेतलेली असते. आणि इकडे नंदिनी पाहतच राहते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.